आयसोमेरिझम हा प्रकार आपण अल्केन मध्ये देखील अभ्यासलाय. आयसोमेरिझमचे प्रकार काय असतात डिटेल्स त्यावेळेस आपण डिस्कस केलं होतं. जनरली 2 or more कंपाऊंड्स ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असत आपण त्यांना म्हणतो आयसोमर्स. आता आयसोमेर्सचे पण 2 प्रकार आहेत, स्ट्रक्चरल आणि स्टेरिओ. स्टेरिओचे परत 2 प्रकार, जॉमेट्रिकल, ऑप्टिकल. आता या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त आयसोमेरिझम बघायचं कशामध्ये, अल्किन मधलं. आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे किती प्रकार आहे काय ते डिटेल मध्ये डिस्कस न करता आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की अल्किन मध्ये 2 प्रकारचे आयसोमेरिझम एक्झिस्ट आहेत. एक आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरं आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आणि जॉमेट्रिकल मधला फरक काय, एक्झाम्पल्स किंवा पूर्ण टर्म क्लिअर झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला काय लागतो. स्ट्रक्चरल मध्ये ना मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहतो आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये व्हेरिएशन येतं. पण जॉमेट्रिकल मध्ये ना मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम, फक्त ऍटमच्या पोझिशन मध्ये व्हेरिएशन येतं. हा बेसिक डिफरन्स आहे. आता हा जो मी डिफरन्स बोललोय तो ज्यावेळेस ऍक्च्युअल स्ट्रक्चरल आणि जॉमेट्रिकल संपून झालं की तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, दीज आर 2 टाइप्स ऑफ आयसोमेरिझम शोन बाय अल्किन्स. आता अल्किन्स मध्ये आयसोमेरिझम शो करण्याचा फेनोमेना हा आफ्टर प्रोपीन येतो. म्हणजे काय रे, सेकंड आणि थर्ड, म्हणजे जो फर्स्ट मेंबर आहे आपला इथिन आणि जो सेकंड मेंबर आहे प्रोपीन, हे दोघं आयसोमेरिझम शो करत नाही. म्हणजे अल्किन्स हायर दॅन प्रोपीन ओनली शोज स्ट्रक्चरल एज वेल एज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय रे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट. आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे जवळपास 4 ते 5 प्रकार आहेत पण त्यातले फक्त 2 प्रकार आपल्याला अल्किन मध्ये सापडतात, चेन आणि पोझिशन. आता चेन आयसोमेरिझम काय आणि पोझिशन आयसोमेरिझम काय, तर आपण बघतो की चेन आयसोमेरिझम हा स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा प्रकार आहे ज्यामध्ये आपल्याला 2 उदाहरणं पाहिजे. पहिलं उदाहरण आपण बघितलं ब्यूट 1 इन. बघा ब्यूट 1 इन च्या केस मध्ये काय आढळतंय, CH2 आहे, CH, CH2, CH3. आपल्या रूल प्रमाणे परत तुम्ही नोमेनक्लेचर करू शकता. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, नंबर इकडनं 1, त्यानंतर मग ब्यूट 1 इन हे नाव दिलं आणि 2 मिथिल प्रोप 1 इन. ह्या दोघांची नावं कशी द्यायची हे नोमेनक्लेचर नुसार तुम्हाला कळलंय. आता आपल्याला या 2 उदाहरणांमध्ये काय बघायचं आहे रे, आधी कार्बन काउंट करू. 1 2 3 4. किती कार्बन आहेत रे, 4. हायड्रोजन काउंट करूया. 2 3 5 8. किती हायड्रोजन आहे, 8. आता सिमिलरली इथं 1 2 3 4. कार्बन किती आहे बेटा, 4. हायड्रोजन 2 3 5 3 8. किती आहे, 8. दोन्हीही स्ट्रक्चर्सच्या बाबतीत एक गोष्ट कन्फर्म आहे की दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे, डिफरंट. पण स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यात नेमका फरक काय रे, या ठिकाणी या मॉलिक्यूल मध्ये कार्बन चेनची लेंथ किती कार्बन असणार आहे, 4. या ठिकाणी स्ट्रेट चेन ही लेंथ किती असणार आहे, 3. म्हणजे या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त लेंथ ऑफ कार्बन चेन काय आहे, डिफरंट. इथं स्ट्रेट चेन ही किती कार्बनची बनलेली बघा ना, की स्ट्रेट चेन जर आपण कन्सिडर केली या स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहे, 4. 1 2 3 4. आणि या ठिकाणी बघा बरं स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहे, फक्त आणि फक्त 3. मग आपण काय म्हणतो, असे स्ट्रक्चरल आयसोमर्स ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट चेनची लेंथ काय असते रे, डिफरंट, त्यांना आपण म्हणतो चेन आयसोमर्स. आणि या फेनॉमेनाला आपण नाव दिलंय चेन आयसोमेरिझम. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अनदर टाइप, पोझिशन आयसोमेरिझम. आता या ठिकाणी बघा ब्यूट 1 इन आणि ब्यूट 2 इन एकमेकांचा दुरून जर बघितलं, सुरुवातीला ऑब्झर्वेशन केलं तर कन्फ्युज होतं बऱ्याच जण. आता या ठिकाणी काय होतं रे, चेनची लेंथ मध्ये डिफरन्स होता आणि या ठिकाणी चेनच्या लेंथ मध्ये कुठलाही डिफरन्स नाही. इथे स्ट्रेट चेन किती कार्बननी बनलेली बेटा, 4 कार्बन. इथे सुद्धा काय रे, स्ट्रेट चेन किती कार्बनची, 4. दुसरी गोष्ट कार्बन काउंट करा, C4H8 C4H8 तुम्ही काउंट करू शकता तुमचं. आता या ठिकाणी दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, चेनची लेंथ पण सेम आहे, मग फरक आला कुठं, पोझिशन ऑफ काय बेटा,
फंक्शनल ग्रुप किंवा डबल बॉन्ड. या ठिकाणी बघा डबल बॉन्ड कोणाच्या मध्ये, फर्स्ट कार्बन आणि सेकंड कार्बन. या ठिकाणी डबल बॉन्ड कोणाच्या मध्ये रे बेटा, सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बन. मग असे आयसोमर्स यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, चेनची लेंथ पण काय असते रे, सेम. फक्त डिफरन्स कुठे असतो, पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप और डबल बॉन्ड. पोझिशन ऑफ व्हॉट बेटा, फंक्शनल ग्रुप. दोन गोष्टी बरं, पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप और डबल बॉन्ड. आता अल्किनचं आपण उदाहरण पाहतोय तर फंक्शनल ग्रुप कुठला आहे आपला, डबल बॉन्डच मानला आहे. अल्किन ग्रुप आहे आपला ऑलरेडी. डबल बॉन्ड मध्ये फक्त दोघांच्या काय बेटा पोझिशन मध्ये फरक. मग अशा पद्धतीने आपण कुठला आयसोमेरिझम पाहिलं, पोझिशन आयसोमेरिझम. त्या पद्धतीने आपण फर्स्ट टाइप ऑफ आयसोमेरिझम एकदम डिटेल मध्ये डिस्कस केलंय. आता आपण लगेच पाहणार आहोत जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अनदर टाइप ऑफ आयसोमेरिझम विच इज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हा काय प्रकार आहे, तुमच्या पुढे बोर्डवर दोन एक्झाम्पल्स दिलीत बघा, ब्यूट टू इन, ब्यूट टू इन. तो म्हणणार सर काय चेष्टा करतात काय, नाही चेष्टा नाहीये. या ठिकाणी दोन्ही एक्झाम्पल्स नो डाऊट सारखीच आहे. आता या ठिकाणी दोन्ही एक्झाम्पल्स सिमिलर आहे, परंतु या ठिकाणी कोणाला फरक काय जाणवतो काय, या ठिकाणी बघा CS3 आणि CS3 हे दोन्ही ग्रुप प्रत्येक कार्बनला अटॅच असणारे सेम साइडला. या ठिकाणी हे कुठे आले तरी अपोजिट. समजा हा अप्परला CS3 आहे, इकडे पण अप्परला CS3, इकडे अप्परला CS3 तर इकडे कुठे रे बा, लोअरला CS3. मग आपण असं म्हणू शकतो का रे की यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण ऑलमोस्ट सेम, फक्त काय डिफरंट इन पोझिशन ऑफ ऍटम. ऍटमची जी पोझिशन आहे CS3 ऍटम्स, याच्या ऍटम्स यांच्या ज्या पोझिशन आहे या ठिकाणी बघा एका प्रकारे वेगळ्या पोझिशन आहे आणि या ठिकाणी वेगळ्या पोझिशन्स आहेत. आपण काय म्हणतो, दी कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. नो डाऊट दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, तुम्ही स्ट्रेट्स काउंट करू शकता. त्यानंतर स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण बघा ना सेमच आहे, फक्त काय झाली रे डिफरंट पोझिशन ऑफ ऍटम अक्रॉस डबल बॉन्ड. या ठिकाणी ऍटमच्या पोझिशन मध्ये CS3 अप्पर आहे, H लोअर आहे. त्या ठिकाणी CS3 अप्पर, तिकडे CS3 लोअर, इकडे H अप्पर, तिकडे H लोअर. म्हणजे फक्त आणि फक्त ऍटमच्या पोझिशन मध्ये काय बेटा डिफरन्स, आणि कुठं अक्रॉस डबल बॉन्ड. मग अशा आयसोमेरिझमला किंवा अशा पदार्थांना आपण म्हणतो, सबस्टन्सेसला आपण म्हणतो जॉमेट्रिकल आयसोमर्स, आणि या फेनॉमेनाला म्हणतो आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आता जॉमेट्रिकल आयसोमर्स जे असतात किंवा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम जे आहे त्याचे परत दोन प्रकार आहेत, सिस आणि ट्रान्स. आता तुम्ही म्हणणार कसं, बघा अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड फोकस करायचंय, इथं सुद्धा आणि इथं सुद्धा. आता या कार्बनला एका साइडला अपर साइडला कोण अटॅच आहे, CS3, लोअर साइडला कोण अटॅच आहे, H. या ठिकाणी या C1 आणि समजा हे C2 पोझिशन धरली आपण. आता या ठिकाणी किंवा हा CX आणि CY हे आपले डबल बॉन्ड असणारे कार्बन आहे. आता Y पोझिशनला अप्परला CS3 आहे, लोअरला H आहे. म्हणजे या ठिकाणी अक्रॉस डबल बॉन्ड दोन्ही साइडने असणारे आयटम सिमिलर आहे. आता सेम ग्रुप बघा, CS3 ग्रुप अप्पर आहे, इकडे पण CS3 ग्रुप अप्पर आहे, H ग्रुप लोअर आहे, H ग्रुप लोअर आहे. मग या केस मध्ये यांना नाव दिलं तर सिस टाइपचा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, म्हणजे सिस ग्रुप टू इन. आणि ज्यावेळेस अक्रॉस डबल बॉन्ड CS3 इथं अप्पर आहे आणि इथं काय लोअर, इथं H अपर आहे आणि इथं H काय लोअर आहे. मग या केस मध्ये ज्यावेळेस सिमिलर ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम हे काय असतात रे बेटा, अक्रॉस डबल बॉन्ड ऑन अपोजिट साइड, त्याला आपण म्हणतो ट्रान्स. म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे परत दोन प्रकार आहेत, सिस आयसोमेरिझम आणि ट्रान्स आयसोमेरिझम. अ जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन विच similar atom or group of atom are on same side are called cis isomers, and similar atom or group of atom either opposite असतील on opposite side असेल तर आपण त्यांना म्हणतो trans isomers. मग cis आणि trans मध्ये रिएक्टिव्हिटीचा काही फरक आहे का, पोलर नेचर मध्ये नेमका फरक आहे का, ते देखील आपण पाहणार आहोत. आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम काही भानगड पाहिली बघा, परत एकदा एक एक्झाम्पल थ्रू आपण याला पाहणार आहोत, त्याच एक्झाम्पल थ्रू जे आपण रिपीट करणार आहोत. बघा या ठिकाणी ब्यूट टू इन या दोन्ही मॉलिक्युल्स मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा, याच्यामध्ये CS3 आहे, त्यानंतर CS3HH, म्हणजे ऑलमोस्ट दोघांमध्ये C4H8 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे.
दोघांचं स्ट्रक्चरही ऑलमोस्ट सिमिलर आहे, फक्त आणि फक्त कुठे डिफरन्स आहे बेटा, अरेंजमेंट ऑफ डिफरंट ग्रुप ऑर ॲटम अक्रॉस डबल बॉन्ड. या अरेंजमेंट मध्ये सिमिलर ग्रुप सेम साइडला आहेत, या ठिकाणी सिमिलर ग्रुप आहे डिफरंट. मग आपण बघितलं की असे जॉमेट्रिकल आयसोमर्स, असा जॉमेट्रिकल आयसोमर ज्याच्यामध्ये सिमिलर ग्रुप हे सेम साइडला असतील अक्रॉस डबल बॉन्ड, या दोन डबल बॉन्डच्या अक्रॉस CH3 अपर CH3 अपर, या ठिकाणी H लोअर H लोअर, म्हणजे काय रे बेटा, या ठिकाणी दोन्ही आयडेंटिकल ग्रुप जर सेम साइडला असेल तर आपण त्यांना म्हणतो सिस जॉमेट्रिकल आयसोमर. आणि या केस मध्ये बघा, या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस एक मिथिल ग्रुप आणि एक मिथिल ग्रुप हे दोन्ही एकमेकांच्या कुठे आहेत बेटा, अपोजिट साइड, दे आर नॉट एक्झिस्टिंग सेम साइड. हायड्रोजन अँड हायड्रोजन आर ऑल्सो ऑन अपोजिट साइड. मग अशांना आपण म्हणतो ट्रान्स जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. मग आता सिस आणि ट्रान्स हे दोन फॉर्म आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे पाहिलेले आहे. आता या सिस फॉर्म आणि ट्रान्स फॉर्म मध्ये एक्झॅक्टली नेमका फिजिकल प्रॉपर्टीशी रिलेटेड काय फरक पडतो, केमिकल प्रॉपर्टीशी रिलेटेड काय फरक पडतो ते आपण पाहतोय. बघा, फिजिकल प्रॉपर्टी ज्या असतात ऑलमोस्ट दोघांच्या डिफरंट आहे, आणि केमिकल प्रॉपर्टी मध्ये पण रिएक्टिव्हिटी मध्ये फरक आहे. रिएक्टिव्हिटी मध्ये फरक आहे, म्हणजे एखादा सिस फॉर्म असेल तो क्विकर रिॲक्ट करेल, ट्रान्सफॉर्म त्या कंपेअर मध्ये थोडंसं स्लो रिॲक्ट करेल. या पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की या ठिकाणी फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये व्हेरिएशन आहे. केमिकल प्रॉपर्टीजला व्हेरिएशन एवढं कन्सिडरेबल नाही आहे प्रोडक्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर, परंतु सहसा फिजिकल प्रॉपर्टी मधलं व्हेरिएशन भरपूर कन्सिडरेबल आहे किंवा मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो. मग आता आपण एक फिजिकल प्रॉपर्टीचा विचार करूयात, पोलर नेचर. जनरली सिस फॉर्म मध्ये असणारे जे काही मेंबर्स आहेत अल्किनचे ते पोलर आहेत, तर ट्रान्सफॉर्म वाले हे नॉन पोलर आहेत नेचर मध्ये. पोलर नेचर, नॉन पोलर नेचर आपण बघितलं की ज्यावेळेस दोन मॉलिक्युल्स मध्ये डिस्टन्स असतं, स्पेसिफिक डिस्टन्स असतं, त्याला आपण म्हणतो पोलर. आणि दोन मॉलिक्युल एकमेकांचे एकदम रिझेंबल असतील, क्लोज असेल, क्लोजली रिझेंबल असेल तर आपण त्याला म्हणतो नॉन पोलर. तर आपले सिस फॉर्म वाले जे अल्किन आहेत ते पोलर आहेत, तर ट्रान्सफॉर्म वाले नॉन पोलर नेचर शो करतात. आता मेल्टिंग पॉइंटच्या संदर्भात एक ऑब्झर्वेशन करण्यात आलेलं आहे. इन केस ऑफ सॉलिड, जर तुमचे अल्किन्स हे सॉलिड असेल तर ट्रान्स आयसोमरचा हा मेल्टिंग पॉइंट हायर असतो ऍज कम्पेअर टू सिस आयसोमर्स. बरोबर, ट्रान्स आयसोमरचा हा जो अल्केन आहे तो जास्त आहे ऍज कम्पेअर टू सिस. आता या ठिकाणी कुठले सबस्टन्सेस हे आयसोमेरिझम शो करतात, तर त्यासाठी कंडिशन आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस सिमिलर ग्रुप असणारी, समजा इकडे ए इकडे ए इकडे बी इकडे बी, असा जर एखादा सबस्टन्स असेल त्याच्यामध्ये दोन्ही ग्रुप अक्रॉस डबल बॉन्ड सिमिलर असतील, किंवा ऍटलिस्ट एक ग्रुप सिमिलर असणार आहे. समजा आता या ठिकाणी ए आहे, इथे एक ए आहे, आणि इथे सी आहे आणि इथे डी आहे, म्हणजे ऍटलिस्ट एक पेअर सारखे असणारे किंवा दोन पेअर सारखे असणारे सबस्टन्सेसच काय करतात रे बाबांनो, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करतात. आता हा पॉइंट बऱ्याच जणांना कळला नसेल, त्याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल आपण लगेच बघूया. नेमकं एक्झाम्पल काय ते आपण पाहतोय. बघा, मी काय म्हटलं होतं की सिस आणि ट्रान्स आयसोमेरिझम किंवा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कोण शो करतं, असे अल्किन ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस असणारे सर्व ग्रुप सिमिलर असतात किंवा ऍटलिस्ट एक जोडी सिमिलर असते. आपण एक उदाहरण बघू, HCl. बघा, कार्बन कार्बन अक्रॉसच्या या प्रत्येक कार्बनच्या सोबत अटॅच असणारा एक ग्रुप आहे हायड्रोजन, एक ग्रुप आहे, एक ऍटम आहे क्लोरीन. या कार्बनला सुद्धा अटॅच असणारा एक हायड्रोजन आहे, एक क्लोरीन आहे. मग आता कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच असणारे दोन्ही जोड्या ह्या सारख्या आहेत. मग या केस मध्ये हा 110% जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करतो. पण अशी जर कंडिशन असती सी डबल बॉन्ड सी, एकीकडे एच आहे, एकीकडे एच आहे, इकडे एक एच आहे आणि इकडे एक Cl आहे, या केस मध्ये फक्त एक पेअर आहे आणि एक पेअर होणार नाही, किंवा तीन ऑड जोड्या, तीन ऑड ग्रुप आहेत. या ठिकाणी बघा, तीन हायड्रोजन हे ऑड झाले. इवन नंबर ऑफ ग्रुप असतील म्हणजे ऍटलिस्ट एक पेअर पाहिजे, या ठिकाणी फक्त एकच पेअर आहे. मग या केस मध्ये आपण असं म्हणू शकतो की हा शो करेल किंवा शो करणार नाही. मग आता एक तर दोन्ही पेअर किंवा एक पेअर अवेलेबल असले म्हणजे, किंवा अजून एक थोडंसं व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. एक्झाम्पलला सी डबल बॉन्ड सी आपण घेतलाय, या ठिकाणी एक एच आहे, एक Br आहे,
या ठिकाणी एक एच आहे आणि एक क्लोरीन आहे. या केसमध्ये ऍटलिस्ट एक जोडी तर सारखी आहे, अटॅच असणारे एक ग्रुप सारखा आहे, मग त्या केसमध्ये सुद्धा आयसोमेरिझम शो होऊ शकतं. फक्त आणि फक्त ऍटलिस्ट दोन्ही जोड्या सारख्या असल्या पाहिजे किंवा ऍटलिस्ट एक ऍटम हा सारखा असला पाहिजे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करण्यासाठी. मग आता या पद्धतीने आपण बघू शकतो किंवा या पद्धतीने आपण एक्झाम्पल पाहिलं आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचं. जॉमेट्रिकल आयसोमेरिझमशी रिलेटेड काही होमवर्क लगेच आपण पाहणार. मित्रांनो, सिस आणि ट्रान्स हे जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे प्रकार तुम्हाला कळाले असतील. होपफुली आपण होमवर्क साठी ही दोन उदाहरणं दिली. तुम्हाला काय करायचंय, या दोन्ही एक्झाम्पल्स मध्ये या दोन्ही कंपाऊंडचा सिस फॉर्म आणि ट्रान्स फॉर्म ड्रॉ करायचा आहे. या पद्धतीनं आपण आयसोमेरिझम ही जी टर्म होती ती देखील आपण संपवलेली आहे. आजच्या या सेशन मध्ये अल्किनशी रिलेटेड आपण अल्किनचं आयसोमेरिझम हे दोन्ही प्रकार स्ट्रक्चरल असो किंवा जॉमेट्रिकल असो इन डिटेल घेतलेले आहे. यानंतर पुढच्या सेगमेंटमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज वाला पार्ट डिस्कस करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.